आज श्री चक्रपाणी प्रभू यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण किरणापूर गावामध्ये जमलेलो आहोत। मी पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या घेरडी गावातून आलेलो आहे। जवळपास 700-750 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे आणि तेवढाच प्रवास करून परत मला जावं लागणार आहे। मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे। आपल्या महानुभव परंपरेची जी दक्षिण काशी मानली जाते ती फलटण नगरी आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि त्या फलटण मध्येच ज्यांनी कार्य केलं ते चक्रपाणी प्रभू, त्या चक्रपाणी प्रभूंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एका पश्चिम महाराष्ट्रातल्या व्यक्तीला आपण बोलवलं। हे आपलं सगळ्यांचं मोठेपण आहे। खरं म्हणजे आता जो आपला विषय चाललेला होता की चक्रपाणी प्रभूंनी हातामध्ये खराटा घेऊन गावच्या गाव झाडण्याचं काम केलं। द्वारावतीमध्ये ज्या विधी गोदऱ्या होत्या त्या साफ करत असत असा उल्लेख लीळा चरित्रामध्ये आलेला आहे। तेवढी एकच घटना आणि तेवढा एकच उल्लेख किती महत्वाचा आहे याविषयी मला थोडीशी माहिती सांगायची आहे। आपल्या देशामध्ये एक चातुर्वर्ण्य व्यवस्था होती। या चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेमध्ये पहिला सगळ्यात उच्च मानला जाणारा जो वर्ण आहे तो ब्राह्मण वर्ण होता। त्याच्या खालोखाल क्षत्रिय होता, त्याच्या खालोखाल वैश्य होता, त्याच्या खालोखाल शूद्र होता आणि सगळ्यात त्याच्या खाली अतिशूद्र होता। म्हणजे 5 वर्ण होते, पण शेवटचा जो अतिशूद्र वर्ण आहे त्याला वर्णबाह्य मानलेला असल्यामुळे 4 वर्णाची चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याकडे होती। पहिल्या वर्णातल्या लोकांचं म्हणजे ब्राह्मणांचं काम काय होतं तर पूजा अर्चा करणं, कर्मकांड करणं, दान दक्षिणा घेणं, हे जे काम आहे ते ब्राह्मणांचं होतं। म्हणजे तिलक हे त्याचं प्रतीक आहे, तिळा लावणं म्हणजे पूजा अर्चेचं प्रतीक आहे। हे 3 त सांगतोय ते लक्षात घ्या। ब्राह्मणांचं जे काम आहे ते तिलक म्हणजे पूजा अर्चा करण्याचं काम आहे। त्याच्या खाली जो दुसरा वर्ण आहे तो क्षत्रिय आहे। क्षत्रियाचं काम काय आहे तर हातामध्ये तलवार, तलवार हे प्रतीक आहे, म्हणजे राजसत्ता चालवणं हे क्षत्रियाचं काम आहे। पहिला तिलक झाला, 3 त लक्षात ठेवा। पहिला तिलक झाला, दुसरा तलवार झाला आणि तिसरा जो वैश्य वर्ण आहे त्याचं प्रतीक आहे तराजू, म्हणजे व्यापार करणं। म्हणजे ब्राह्मणांनी पूजा अर्चा करायची, क्षत्रियांनी राज्य चालवायचं, वैश्यांनी व्यापार करायचा आणि उरलेली जी सेवेची काम आहे ती शूद्रांनी करायची। म्हणजे कुंभार काम असेल, लोहार काम असेल, सुतार काम असेल, शेतीचं काम असेल, ही सगळी जी कष्टाची काम आहेत, सेवेची काम आहेत ती शूद्रांनी करायची, 4थ्या वर्णातल्या लोकांनी करायची। आणि 5वा जो वर्ण आहे अतिशूद्र, त्यानं आणखी खालची मांडली गेलेली कामं करायची, म्हणजे झाडलोट करायची, मेलेली जनावरं उडायची किंवा या कातडी कमवायची, चपला बनवायच्या, या प्रकारची जी काम आहे ती अतिशूद्रांनी करायची। अशी कामाची विभागणी या वर्ण व्यवस्थेनं केलेली होती। आणि त्याच्यामध्ये असं होतं की वरच्या वर्णातल्या माणसांनी खालच्या वर्णातलं काम करायचं नाही, खालच्या वर्णातल्या माणसांनी वरच्या वर्णातलं काम करायचं नाही। ज्याला जे काम नेमून दिलेलं आहे तेच काम त्यांनी करायचं। थोडा आवाज कमी ठेवा। तर कौशल्य कमी पडलं तर त्याला काय करायचं, त्याच्या उपजीविकेसाठी त्यानं त्या खालच्या वर्णातलं काम करायचं, पण लगतच्या खालच्या, म्हणजे ब्राह्मणानं क्षत्रियाचं काम केलं तर चालतं पण वैश्याचं नाही। एक वेळ उपासमारीने जीव गेला तरी चालेल, पण त्यानं वैश्याचं काम करायचं नाही, शूद्राचं काम करायचं नाही, अतिशूद्राचं काम करायचं नाही। फारच वेळ आली तर फक्त त्याच्या लागोलाग खालचं काम म्हणजे क्षत्रियाचं काम करायचं। जर क्षत्रियावर उपासमारीची वेळ आली तर त्याला ब्राह्मणाचं काम करायचं नाही, वरचं काम करायचं नाही, खालचं वैश्याचं काम करायचं, पण त्याच्या खाली शूद्राचं काम करायचं नाही। वैश्याने शूद्राचं काम करायचं पण अतिशूद्राचं करायचं नाही। म्हणजे काही जरी झालं तर त्याला नेमून दिलेली कामं करायची, नेमून दिलेलं काम जमत नसेल तर लगतच्या खालच्या वर्णातलं काम करायचं पण त्याच्या खालच्या वर्णातलं काम करायचं नाही।
अशा प्रकारचा दंडक, अशा प्रकारचा नियम घालून दिलेला होता. आणि तो दंडक का घालून दिलेला होता? जी लोक सेवेची कामं करतात, कष्टाची कामं करतात, स्वच्छतेची कामं करतात, त्यांना हलकं मानण्यासाठी या प्रकारची वर्णव्यवस्था राबवलेली होती. त्याला जर पहिला छेद महाराष्ट्रात कुणी दिला असेल तर तो चक्रपाणी प्रभूंनी दिलेला. ब्राह्मण कुळातला जन्म आहे, पण ब्राह्मण कुळातला जन्म असून सुद्धा चक्रपाणी प्रभूंनी काम काय केलं तर हातामध्ये खराटा घेऊन झाडण्याचं काम केलं. हे जे झाडण्याचं काम केलं ते फक्त स्वच्छतेपुरतं मर्यादित नाही, मेंदूतली जात व्यवस्था झाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मन आणि मेंदू स्वच्छ करण्याचं काम चक्रपाणी प्रभूंनी केलेलं आहे. हे काम त्यांनी का केलं? कारण या देशामध्ये पिढ्यानपिढ्या रुजलेली जी चातुर्वर्ण्याची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतली विषमता नष्ट करून समतेचा विचार इथल्या जनमानसात पोहोचवण्यासाठी चक्रपाणी प्रभूंनी हे काम केलेलं आहे. म्हणून स्वच्छतेचे आद्य प्रणेते तर आपण म्हणतोच, पण चातुर्वर्ण्याच्या विषमतेच्या विरोधामध्ये पहिलं कार्य करण्याचा मान सुद्धा चक्रपाणी प्रभूंचा आहे. एक छोटीशी घटना आहे, पण ही मोठा मूल्य विचार देणारी आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठा मूल्य विचार देणं हेच तर या तीनही परमेश्वर अवतारामध्ये घडलेलं आहे. किंबहुना आधीच्या भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सुद्धा हाच संदेश आहे. भगवान श्रीकृष्णाने काय केलं? राजसूय यज्ञामध्ये लोकांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. आपल्याला आपण जेवलेलं ताट उचलून ठेवायला अपमान वाटतो. त्या काळामध्ये जी प्रचलित वर्ण व्यवस्था होती त्याच्यामध्ये जे खालच्या मांडल्या गेलेल्या जात वर्णातली लोक आहेत त्यांचं ताट सुद्धा उचलायचं नाही, म्हणून त्यांच्याकरता वेगळी ताट असायची घराघरामध्ये. मराठवाड्यात अजूनही काही प्रमाणात आहे. चहा करता सुद्धा त्यांना एक फुटका कप आणि तुटकी कप अशी बाहेर ठेवलेली असायची. किंबहुना गुजरात प्रांतामध्ये सुद्धा अशी प्रथा होती. मला तिथल्या लोकांनी सांगितलं त्याला रामपात्र म्हणतात. दलितांकरता ठेवलेलं भांड. आणि हे क्रमाने होतं, म्हणजे ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणेतर असेल तर त्याला वेगळं भांड असायचं आणि त्याला चहा पाणी जेवण तुम्ही दिलं तर ते त्याला वेगळ्या भांड्यात घ्यायचं, खायचं, स्वतःचं ताट स्वतःच व्हायचं, अशी प्रथा होती. पण भगवान श्रीकृष्णाने काय संदेश दिलेला आहे? भगवान श्रीकृष्णाने हा संदेश दिलेला आहे की राजसूय यज्ञामध्ये त्यांना ते यज्ञाकडे फिरकले नाहीत, यज्ञाची आहुती घेतली नाही. त्यांनी त्या यज्ञामध्ये लोकांनी जेवण केलेल्या उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम केलं. तोच विचार चक्रपाणी प्रभूंच्या आचरणामध्ये आपल्याला दिसतो. आणि जसं हे काम चक्रपाणी प्रभूंनी केलं त्यानंतर हे काम जर आपण बघितलं तर आपल्याला गाडगे बाबांच्या आचरणामध्ये दिसतं. या किरणापूर गावामध्ये गाडगे बाबा आलेले आहेत. त्या गाडगे बाबांच्या आयुष्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. गाडगे बाबांचे एक अनुयायी होते आणि त्यांनी एक यज्ञ केला पंढरपुरामध्ये मोठा. आणि बाबांना त्याचं निमंत्रण देण्याकरता ते गेले. बाबांचं नाव छापलेलं होतं. बाबांनी ती पत्रिका पाहिली. ते लोक म्हटले, बाबा तुम्ही आमच्या यज्ञाकरता यायला पाहिजे. बाबा म्हणले, मी आयुष्यभर घसा फोडून तुम्हाला सांगितलं यज्ञ या गाणी असली कर्मकांड करू नका, आणि तुम्ही या प्रकारची कर्मकांड करता आणि करता ती करतावर त्याच्यात मला बोलवता. मी काही येणार नाही म्हटले. अहो पण तुमचं नाव टाकलेल्या पत्रिकेमध्ये, पत्रिकेत नाव टाकताना मला विचारलं होतं का म्हणले. तर त्यामुळे हुशार होते. ते म्हणले, बाबा तुम्हाला विचारलं नव्हतं, पण मी झोपल्यावर मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तुम्ही प्रेरणा दिली. ती प्रेरणा दिल्यामुळे आम्ही यज्ञ केलाय. बाबा म्हणले, असं का? हो म्हणले. मग जर तुम्हाला स्वप्नामध्ये मी यज्ञाकरता प्रेरणा दिली असेल तर माझ्या ऐवजी त्या प्रेरणेला न्या म्हणले, त्या प्रेरणेला उभा करा यज्ञामध्ये. आणि बाबांनी शेवटी सांगितलं की मी तुमच्या यज्ञाकरता येणार आहे, पण यज्ञामध्ये तुम्ही जे नाव टाकलेलं आहे प्रमुख अतिथी म्हणून किंवा आशीर्वाद म्हणून, ते आशीर्वाद देण्याकरता येणार नाही. त्या यज्ञामध्ये जी लाखो माणसं येणार आहेत ती लाखो माणसं जेव्हा जेवतील तेव्हा त्यांच्या पत्रावळ्या साफ करायला मी येणार आहे.
लक्षात घ्या, गाडगे बाबांनी जे हातामध्ये खराटा घेऊन काम केलेलं आहे ती फक्त गाव स्वच्छ करण्यासाठी नाही, माणसाची मन स्वच्छ करण्यासाठी केलेलं आहे, माणसाचा मेंदू स्वच्छ करण्यासाठी केलेलं आहे. गांधीजींनी स्वच्छतेचा मंत्र का दिला? गांधीजींनी हातामध्ये झाडू का घेतला? अनेक उच्चवर्णीय शिष्यांना पटवर्धनांसारख्या त्यांनी संडास साफ करायला का लावली? मी या गावामध्ये येताना एका बाजूला गाडगे बाबांचा पुतळा आणि दुसऱ्या बाजूला तुकडोजी महाराजांचा पुतळा आपण बघितला, मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या गाडगे बाबा तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? स्वच्छतेचं सांगितलेलं. तेव्हा स्वच्छता करण्याच्या कामाला जे हलकं मानलं गेलेलं होतं त्या प्रकारची कामं तुम्ही करताय म्हणून तुम्ही बाजूला राहावा, एवढंच काय. आपली स्वच्छता त्यांच्याकडनं करून घ्यायची, परंतु त्यांचा मात्र पाऊल सुद्धा जमिनीवर उमटू नये म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे पाठीला खराटा लावायचा. ही जी संस्कृती अलीकडच्या काळात होती, 900 वर्षापूर्वी त्याला छेद देण्याचं काम केले. हे चक्रपाणी प्रभूंचं मोठेपण. हातामध्ये खराटा घेऊन साफ करण्याचा हा अर्थ आहे. आणि हे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीमधनं सांगितलेलं आहे, त्यांच्या आचरणातनं सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, आचरे तयाचा धर्म असं म्हटलेलं आहे. धर्म हा आचरणातून सिद्ध होतो, तो काय फक्त सांगण्यातनं नाही होत. चक्रपाणी प्रभूंनी किती ग्रंथ लिहिले? एकही ग्रंथ लिहिला नाही. गोविंद प्रभूंनी किती ग्रंथ लिहिले? एकही ग्रंथ लिहिला नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी किती ग्रंथ लिहिले? एकही लिहिला नाही. काय केलं त्यांनी आयुष्यभर? आयुष्यभर त्यांनी आचरण केलं. आणि आचरण कशासाठी केलं? आपल्यासारख्या जीवाला शिकवण्याकरता केलं. त्यांना गरज नव्हती त्याची, पण आपण त्यांच्याकडे बघून शिकावं याच्याकरता त्यांनी आचरण केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे की अब्रकाचे साठी पंते हाती धरली पाटी. एखाद्या गावातला शिक्षक लहान मुलाला शिकवताना याच्या पाठीवरती अक्षर गिरवतो. ती अक्षर काय त्याला येत नसतात का? त्याला येत असतात, पण ती विद्यार्थ्याने शिकावी याच्याकरता तो अक्षर गिरवतो. त्याप्रमाणे या सगळ्या चक्रधर स्वामींनी असतील किंवा गोविंद प्रभूंनी असेल किंवा चक्रपाणी प्रभूंनी असेल, त्यांच्या आचरणातून हा संदेश दिलेला आहे. मग तुम्ही म्हणणार हे जर पुस्तकात लिहिलं असतं तर काय झालं असतं? पुस्तकातनं हा संदेश दिला असता तर काय झालं असतं? कृती करण्याची काय गरज होती? कारण पुस्तकी ज्ञान आणि व्यवहारातलं ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. कीर्तनकार असल्यामुळे थोडं दृष्टांत देण्याची सवय आहे. तर काय झालेलं होतं, एक नवरा बायको होते. एक नवरा बायको म्हणजे जोडपं एक होतं. नवरा एक आणि बायको एक असं दोघ जण होते. शिकलेले होते, हुशार होते, दोघांनाही नोकरी होती. त्याच्यामुळे घरामध्ये स्वयंपाक करण्याकरता एक मोलकरीण होती. आणि दोघांनाही स्वयंपाक येत नव्हता. जनरली असं असतं की जर नवऱ्याला स्वयंपाक येत नसेल तर बायकोला येत असतो, आणि बायकोला येत नसेल तर नवऱ्याला येत असतो, बरोबर की नाही? पण इथं दोघांनाही स्वयंपाक येत नव्हता. त्यांनी मोलकरीण ठेवलेली होती स्वयंपाक वगैरे करायला. आणि एक दिवशी काय झालं की ती मोलकरीण आली नाही. आणि त्यांच्यात अशी पद्धत होती की ज्या दिवशी मोलकरीण घरी येणार नाही त्या दिवशी काय करायचं तर शेजारच्या आजीकडे जायचं आणि तिच्याकडनं एक डबा घेऊन यायचा आणि खायचं, अशी पद्धत होती. पण त्या दिवशी ती बाई जी होती त्या घरातली, ती नवऱ्याला म्हटली की आज मोलकरीण येणार नाही, पण आपण शेजारच्या आजीकडनं डबा घ्यायचा नाही, म्हणले आज आपणच स्वयंपाक करायचा. ते म्हणला, अगं तुला नीट केलेला खाता येत नाही, तू करणार कशी काय? तुला कुठला स्वयंपाक जमत नाही, साधा चहा बनवता येत नाही. ती म्हटली आपण बाजारात जाऊया, स्वयंपाक कसं बनवायचं याचं एक पुस्तक घेऊया आणि ते पुस्तक आणून त्याच्यानुसार आपण स्वयंपाक करूया. नवऱ्याला पण कल्पना आवडली. दोघ जण गाडीवर बसले, गावामध्ये गेले, एक पुस्तक घेतलं. पुस्तकाचं नाव होतं बायमी सुगरण. काय नाव होतं? बायमी सुगरण. पुस्तक घेतलं, घरी आले. घरी आल्यानंतर त्या बाईने सगळं पुस्तक उघडून बघितलं आणि बाईला घामच फुटला. कारण त्यातली एक पण गोष्ट तिला करता येत नव्हती. एवढ्या सगळ्या अवघड रेसिपी, आजच्या भाषेत रेसिपी, बरोबर, रेसिपी होते सगळ्या. काय करायचं? त्या बाईने विचार केला की यातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे भात. भाताला काहीच लागत नाही, बरोबर, भात सगळ्यात सोपा आहे, भात करायचा. त्यांनी तांदूळ घेतलं, पाकडलं, ते काय सगळे खडे फोलकट काय असेल ते बाजूला केलं आणि पाण्यात ते सगळे तांदूळ धुवून घेतले.
योग्य ते पाणी घेतलं, तिथं जे सांगितलेलं होतं, पातेल्यामध्ये पाणी ओतलं, त्याच्यामध्ये तांदूळ ओतले, गॅसवर ठेवलं, मीठ टाकलं, जे काय असेल ती सगळी प्रोसेस केली. साधारण अर्ध्या तासामध्ये भात शिजेल असं सांगितलेलं होतं. त्याच्यानुसार ते बाहेर आले, गप्पा मारत बसले. अर्ध्या तासात भात शिजणार. ती जी आजीबाई होती शेजारची, ती आली आणि त्या आजीबाईनं सांगितलं, अहो आज तुमच्याकडे मोलकरी नाही, तुम्ही कसा काय स्वयंपाक केला? नाही, आम्ही स्वयंपाक केलेला आहे, डबा काय तुम्ही मागितला नव्हता. मग तुम्हाला कसं काय स्वयंपाक जमला? तुम्हाला तर साधा चहा जमत नाही. नाही म्हणले, आम्ही बाजारातनं पुस्तक आणलं आणि पुस्तकानुसार भात तयार करायला ठेवलेला आहे, भात तयार होतोय, अर्ध्या तासात शिजेल असं सांगितलेलं आहे, अर्धा तास होत आलेला आहे, चला म्हणले दाखवतो तुम्हाला. ते आजीबाई ते सगळेजण आत गेले. आत गॅसवर पातेले ठेवलं होतं, पण गॅसच पेटवला नव्हता. गॅस पेटवला नव्हता म्हणून त्या आजीबाईने विचारला, तुम्ही गॅस पेटवला नाही, भात कसा काय होणार? ते म्हणले, पुस्तकात कुठे लिहिलंय. आता पुस्तकात लिहिलं नाही म्हणून किती वेळ त्या गॅसवर पातेलं ठेवल्यावर भात शिजेलो? तासानी, 2 तासांनी? कधी शिजणार नाही. म्हणजे पुस्तकातलं ज्ञान आणि व्यवहारातलं ज्ञान याच्यात फरक आहे. म्हणून चक्रधर स्वामींनी काय केलं, गोविंद प्रभूंनी काय केलं, किंवा चक्रपाणी प्रभूंनी काय केलं, प्रत्यक्ष आचरण करून धर्म सांगितला. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जे म्हटलेलं आहे, एत वडील जय जय करती तया नाम धर्मू ठेविती एर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. जे सामान्य सकळ जीव आहे त्या जीवांना आचरण करण्याकरता जो धर्म आहे तो धर्म या आचरणातून तयार होत असतो. म्हणून आचरे तयाचा धर्म असं म्हटलेलं आहे. आचरणातून धर्म आहे. आणि ती शिकवण देण्याकरता झाडू हातामध्ये घेतलेलं आहे. ती शिकवण देण्याकरता सूप हातामध्ये घेतलेलं आहे की या प्रकारची कामं करणाऱ्याला तुम्ही तुच्छ मानता, हलकं मानता, त्यांना जवळ घेऊ देत नाही, पण ते काम महत्वाचं आहे. हा मनातला विकल्प झाडण्याकरता त्यांनी झाडू हातामध्ये घेतलेलं आहे. मनातला विकल्प झाडण्याचं काम चक्रपाणी प्रभूंच्या सगळ्या आचरणातून आपल्याला दिसतं. आणि मला महानुभाव पंथाचं आणखी एक वैशिष्ट्य काय वाटतं की जगभरामध्ये अनेक बदल झालेले आहेत, अनेक क्रांत्या झालेल्या आहेत. एखाद्या वर्गावर अन्याय होत असतो, एखाद्या वर्गाचं शोषण होत असतं, तो वर्ग काय करतो, जे अन्याय करणारे आहेत त्याच्या विरुद्ध लढायला उभा राहतो आणि मग तशा प्रकारची क्रांती जगभर होते. पण महानुभाव पंथ त्याला अपवाद आहे. अपवाद अशासाठी आहे की महानुभाव पंथामध्ये बरेचसे लोक सुरुवातीच्या काळातले ब्राह्मण आहेत. ते अन्याय सहन करणारे नव्हते, अन्याय करणाऱ्या वर्गातले होते. पण असे शेकडो ब्राह्मण महानुभावात का आले? त्यांचं तर परंपरागत वैदिक वर्णाश्रम धर्मामध्ये सर्वोच्च स्थान होतं. वर्णगुरु म्हणून शतकानुशतकाच्या वर्चस्वाची एक परंपरा त्यांची होती. सगळं सुखाचं आयुष्य होतं, दानदक्षिणा मिळत होती, त्याच्यावर चांगलं जीवन त्यांना जगता येत होतं. पण त्यांनी ते सगळं सोडलं आणि इथं सगळ्याला दंडवत प्रणाम म्हणणाऱ्या पंथामध्ये ते कसे काय आले असतील? शिखासूत्र, ज्या शिखासूत्राच्या बळावर आपण वर्चस्व गाजवतो होतो, ते शिखासूत्र त्यागून तुम्ही आम्ही सगळे अच्युत गोत्रीय आहोत असं म्हणणाऱ्या महानुभाव पंथामध्ये का आले असतील? सगळे अच्युत गोत्रीय झाले. तिकडं अच्युत गोत्रीय नव्हते सगळेजण. तिकडं त्यांना प्रतिष्ठेचं स्थान होतं, वर्चस्वाचं स्थान होतं. पण ते त्यागून इकडं का आले? तिकडं प्रतिष्ठेचं वर्चस्वाचं स्थान होतं, पण सुखाचा आणि आनंदाचा अनुभव नव्हता. तो सुखाचा आणि आनंदाचा अनुभव या परमार्गामध्ये होता, या महात्मा पंथामध्ये होता, या सत्य सनातन महानुभाव धर्मात होता. तो आनंद घेण्याकरता, ते परमेश्वर प्राप्तीचं सुख मिळवण्याकरता ही सगळी मंडळी इकडे आलेली होती. जगात हे पहिल्यांदा घडलेलं आहे की जिथे शोषण करणाऱ्या वर्गातून आलेली माणसं त्यांनी शोषणाची प्रतीक त्यागली आणि जवळपास 500 ब्राह्मण गोदावरीच्या काठावरून सगळ्यांना सांगत होते, तुम्ही आम्ही एक आहोत, अच्युत गोत्री आहोत, शिखासूत्राचा त्याग करा. हे जगाच्या पाठीवर पहिल्यांदा महानुभाव पंथाने घडवून दाखवलेलं. आपल्या फलटणला महानुभाव लोक दक्षिण काशी म्हणतात. तशी महानुभाव पंथाची काशी म्हणजे काय आहे तर रिद्धपूर गाव आहे. ती विदर्भात आहे. म्हणजे एक काशी पश्चिम महाराष्ट्रात आहे, एक काशी विदर्भात आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला तुम्ही बोलवता विदर्भामध्ये.
तर त्या रिद्धपूरमध्ये असलेल्या गोविंद प्रभूंनी काय केलं? त्यांच्या रिद्धपूर चरित्र नावाचं एक पोथी आहे. त्या रिद्धपूर चरित्रामध्ये गोविंद प्रभूंचं सगळं चरित्र आलेलं आहे. श्री प्रभूंनी काय केलं? एक गोष्ट आहे की ते एका तेल्याच्या बाईच्या घरी गेले. ती तेल्याची बाई लाकाची भाकरी करत होती. लाकाची म्हणजे जसं आपण ज्वारीची बाजरीची करतो, बरोबर ना? गव्हाची भाकरी नाही ना करत. ज्वारीची बाजरीची भाकरी करतो. गव्हाची काय करतो? पोळी का चपाती? हा, इकडं पोळी म्हणतात, आमच्याकडे हा. प्रदेश बदलला की भाषा बदलते, प्रदेश बदलला की प्रथा बदलते. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळते, तुमच्याकडं तर रिद्धपूर चरित्रामध्ये गोविंद प्रभूंचा प्रसंग आलेला आहे. गोविंद प्रभूंनी काय केलं? त्या बाईच्या घरी ती तेलीन बाई होती, तेली जातीतली, ती भाकरी करत होती आणि लाकाची भाकर करत होती. आणि एक छोटस बाळ तिचं होतं आणि ती लाकाची भाकरी असं खात खात होतं. आणि श्री प्रभू गेले आणि त्यांनी ती भाकरी घेतली आणि खायला लागले. खायला लागल्यावर ती बाई म्हटली, अहो तुम्ही ब्राह्मण आहात आणि तेल्याची भाकरी कशी काय खाताय? कारण खालच्या मांडल्या गेलेल्या जातीतल्या लोकांची भाकरी खायची नाही असा नियम होता वरच्या जातीतल्या लोकांनी. तुम्ही तेल्याची भाकर कशी काय खाताय? श्री प्रभू विनोदी होते. ते म्हटले, बाई ही तेल्याची भाकर नाही, लाकाची भाकर आहे. भाकरीला जात चिटकवू नका, हा संदेश गोविंद प्रभूंनी दिलेला आहे. प्रभूंनी काय सांगितलं? ही तेल्याची भाकर नाही, लाकाची भाकर आहे. हा विचार महत्वाचा आहे. किती वर्षांपूर्वी? 800 वर्षांपूर्वी. अलीकडच्या काळातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक पंडित शिवनाथ शास्त्री होते. त्यांनी त्यांचं एक आत्मचरित्र लिहिलंय, त्याचा मराठीत अनुवादही झालाय. त्या आत्मचरित्रामध्ये असा एक प्रसंग आहे की ते एकदा दक्षिणेकडे गेले होते आणि तिथं गेल्यावर त्यांना आंघोळ करायची होती. तर एका कामठी जातीतल्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची त्यांनी आंघोळ केली. पाणी पिलं असं म्हणत नाही, काय केली? फक्त आंघोळ केली. कामठी जातीतल्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली म्हणून त्यांना वाळीत टाकलं. हे कितव्या शतकातलं सांगतोय मी? 20व्या शतकातलं. पाणी पिणं ही लांबची गोष्ट आहे, नुसतं तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली म्हणून त्यांना वाळीत टाकलं. पंडित शिवनाथ शास्त्रींना. लक्षात घ्या, त्या समाज व्यवस्थेमध्ये 800 वर्षापूर्वी माझे गोविंद प्रभू तेल्याची भाकर खातायत, मातंगाच्या घरी जाऊन जेवण करतायत. आणि त्यावेळेचे लोक त्याला बाटविटाळ म्हणत असतील. हे एवढं 800 वर्षापूर्वी हे धाडस कसं काय करता आला असेल? लक्षात घ्या, त्या गावातल्या महाजनांनाही काय पटत होता अशातला भाग नाही. त्या महाजनांनी प्रभू बाटविटाळ करतात म्हणून मातंगांना त्या वस्तीच्या बाहेर नेलेलं होतं आणि तिथं ती मातिंगीची विहीर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या महाजनांना पटत नसूनही, गावातल्या लोकांना पटत नसूनही 800 वर्षापूर्वी हे कसं काय घडवलं असेल असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी गोविंद प्रभूंच्या जवळ प्रेम बघितलं आणि त्या प्रेमाच्या बळावर गोविंद प्रभूंनी त्यांना जिंकले. त्यांची कृती कदाचित त्यांना पटत नसेल, पण स्वामी जे अफाट प्रेम त्यांच्यावर करत होते, गोविंद प्रभू जे अफाट प्रेम त्यांच्यावर करत होते, त्या प्रेमामुळे हे लोक या महानुभाव पंथामध्ये गेलेले आहेत आणि त्या प्रेमाच्या बळावर हा महानुभाव पंथ सगळीकडे पसरलेला आहे हे आपल्याला दिसते. हे काम गोविंद प्रभूंनी केलं. जे काम गोविंद प्रभूंनी केलं तेच काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा केलेलं आहे. एका मातंगाचा लाडू सगळ्या उच्चवर्णीय लोकांना खायला दिला आणि सांगितलं हा केवळ लाडू नाही, हा तुमच्या मनातला विकल्प झाडणारा प्रसाद आहे. तो लाडू नव्हता, मनातला विकल्प झाडणारा झाडू होता. तुमच्या मनामधला सगळा विकार विकल्प त्यजूनी सगळ्यांनी मनुष्य मात्र होऊन असावे हे सूत्र देण्याकरता तो लाडू दिलेला होता. तो लाडू खाल्ला. मराठवाड्यातल्या आजच्या बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा गावामध्ये एक चर्मकार भेटले होते. त्यांची काय खाली पान सुपारी स्वामींनी घेतलेली, लीळाचरित्रामध्ये उल्लेख आहे. शेवटी अंबाजोगाईला जेव्हा ते चर्मकार शिष्य त्यांच्या आलेले होते, अनुयायी आलेले होते, तेव्हा त्या अनुयायांना काय केलं तर
अनेक उच्चवर्णीय लोक त्यांची पूजा करतात म्हणून त्यांच्या विरोधामध्ये तिकडे जगदेव आणि विझळदेव नावाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. चुन्याच्या खडीत बसून पखालीनी पाणी ओतून भाजून मारण्याची शिक्षा त्यांना दिलेली होती. अशा सगळ्या अमानुष व्यवस्थेमध्ये हे काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी करत होते हे आपल्याला दिसतंय. हे सगळं मोठेपण आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. ही शेकडो वर्षांची परंपरा आपण नीटपणे समजून घेतली पाहिजे. आपण त्या परंपरेमध्ये एवढी वर्ष आदरणीय कवीश्वर कुळाचार्य कारंजेकर बाबा यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांच्या आगमनानिमित्त आपण सगळेजण स्वागत करूया, त्यांना दंडवत प्रणाम करूया. हे आपलं सुरू ठेवायचंय. तर म्हणजे मी सांगितलं मगाशी की फलटण मधून चक्रपाणी प्रभू म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले, तसं गाडगे बाबा हे अमरावतीचे. तुम्ही अमरावतीवर आहात, हा एक आणखी पुन्हा योगायोग आहे. तर मी सांगत होतो की आपण शेकडो वर्ष या महानुभाव पंथामध्ये आहोत. खरं तर हे वारसा टिकवणं हे सोपं काम नाहीये. याचं कारण मी आपल्याला सांगतो. मी जेव्हा महानुभाव पंथाच्या संदर्भातली काही पुस्तकं वाचत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही गावांमध्ये 4-4, 5-5 घरं महानुभावांची असायची आणि हे लोक नेमके कोण आहेत हे माहीत नसल्यामुळं बऱ्याच वेळा महानुभाव पंथातल्या लोकांना त्या परिसरातले इतर लोक वाईट टाकायचे. त्यांच्याशी नीट माणुसकीचा व्यवहार सुद्धा करत नव्हते. किंबहुना काही भागात तर महानुभावांचं तोंड सुद्धा बघू नये असं सांगत होते. पण एवढं सांगितलं जात असताना सुद्धा, या प्रकारची वाईट वागणूक दिली जात असताना सुद्धा शेकडो वर्ष हा पंथ आपण टिकवलेला आहे. कशासाठी टिकवला असेल? एवढा त्रास सहन करू नये कशा करता आपण टिकवला असेल? हे एवढ्याच करता टिकवलेलं आहे कारण त्या मार्गामध्ये प्रेम आहे आणि त्या मार्गामध्ये सुख आहे. हा प्रेमाचा आणि सुखाचा मार्ग आहे. म्हणून शेकडो वर्ष उलटून गेली तरी या पंथाची विजय यात्रा आपण अविरतपणे पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. हे या पंथाचं मोठेपण आहे. आणखी काय महत्वाचं काम केलेलं आहे तर मराठी भाषेचा पुरस्कार महानुभाव पंथाने नेहमी केलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये धर्मभाषा ही संस्कृतच होती. वारकरी संप्रदायातल्या एकनाथ महाराजांची गोष्ट सगळ्यांना माहिती की एकनाथ महाराजांनी एकदा भागवतावरती मराठीत भाष्य लिहिलं आणि त्यातले पहिले काही अध्याय घेऊन त्यांचा एक शिष्य काशीला गेला. काशीला गेल्यावर तो अध्याय ते वाचायला लागला भागवताचे मराठीतले. तिथला एक संन्यासी आला आणि त्या संन्याशानं विचारलं की तुम्ही काय वाचताय? तर मी भागवत वाचतोय. भागवत तर संस्कृत मध्ये आहे. एकनाथ महाराजांनी मराठीत केलेलं आहे. कुणी? एकनाथ महाराजांनी. कुठले आहेत ते? पैठणचे आहे. त्यांना बोलवा म्हटले. या प्रकारे संस्कृत मधलं ज्ञान मराठीमध्ये सांगणं हा मोठा अपराध आहे असं म्हणून एकनाथ महाराजांना काशीमध्ये बोलवण्यात आलं. ज्या धर्मपंडिताने त्यांना काशीमध्ये बोलवलेलं होतं तो धर्मपंडित इतका अहंकारी होता की मराठीत लिहिणाऱ्या एकनाथ महाराजांचं मी तोंड सुद्धा बघणार नाही म्हणून एक पडदा लावलेला होता आणि पडद्याच्या पाठीमागे राहून तो एकनाथ महाराजांशी बोलत होता आणि एकनाथ महाराज त्याच्याशी बोलत होते. ते म्हटले तुम्ही फार मोठा अपराध केलेला आहे. काय अपराध केलेला आहे? तर तुम्ही मराठीतनं भागवत सांगितलेलं आहे. ते म्हटले मग काय झालं? अहो संस्कृत ही देवभाषा आहे आणि देवभाषेतला विचार तुम्ही लोकभाषेत कसं काय सांगताय? मराठी भाषेत कसं काय सांगताय? संस्कृत भाषा देवानं केलेली आहे. एकनाथ महाराज म्हटले संस्कृत भाषा देवे केली मग मराठी काय चोरापासून झाली? संस्कृत भाषा जर देवानं केलेली आहे तर मराठी काय चोरापासून झालेली आहे का? हे एकनाथ महाराजांनी 15व्या 16व्या शतकात मांडलं. त्या अगोदर 13व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये 11व्या शतकामध्ये महानुभावांनी त्यांचा विचार हा मराठीतून मांडलेला आहे आणि त्याचं समर्थन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं जेव्हा नागदेवाचार्यांकडे पंडित केशोबास गेलेले होते की मला हे जरा संस्कृत मध्ये करायचंय. त्यांनी 1-2 ग्रंथ करायला परवानगी दिली. त्याचं कारण संस्कृत मधल्या लोकांना पण हे विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणून संस्कृत मध्ये करायला परवानगी दिली. पण नंतर जेव्हा ते सगळ्याच ग्रंथाची संस्कृत मध्ये भाषांतर करायला परवानगी मागायला लागले तेव्हा नागदेवाचार्यांनी सांगितले तुमचा अस्मात कसमात काय आमच्या लोकांना कळणार नाही. इथल्या सर्वसामान्य लोकांना जर ते
नीटपणे कळायचं असेल तर ते तुम्हाला मराठीत लिहावं लागेल, म्हणून ते मराठीमध्ये लिहिलं गेले. सगळं ज्ञान हे धर्मभाषा, मराठीला धर्मभाषा करण्याचा, मराठीला देवभाषा करण्याचा मान हा महानुभावांचा आहे. महानुभावांनी मराठीला धर्मभाषा केली, मराठीला देवभाषा केली आणि मराठीमधनं हा सगळा विचार आपल्यापर्यंत पोहोचवला, म्हणून ही मराठी जिवंत राहिलेली आहे. मराठी जिवंत राहण्याची जी अनेक कारण आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण महानुभाव आहे. 6,500हून अधिक ग्रंथ महानुभावांनी मराठी साहित्याला दिलेले आहे. 6,500हून अधिक ग्रंथ. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. काव्य ग्रंथ आहेत, म्हणजे जे 7 ग्रंथ आहेत ते, तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. स्वतंत्र तत्वज्ञान कसं मांडावं याच्यासाठी सूत्रपाठ हे लक्षात. त्याच्यावरचे भाष्य, ज्याला बंद आपण म्हणतो, भाष्य ग्रंथ आहेत स्वतंत्र. तत्वज्ञान मांडलेलं आहे, साहित्य निर्माण केलेलं आहे. लीळा चरित्र हा तर दस्तऐवजीकरण कसं करावं, डॉक्युमेंटेशन कसं करावं, हे त्या काळामध्ये याच्या आधुनिक शाखा प्रगत झालेल्या नव्हत्या. पण शेकडो वर्षांपूर्वी आधुनिक काळातले चरित्र लेखनाचे सगळे निकष पाळून लिहिलेला हा सर्वोत्तम चरित्र ग्रंथ आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कुणी लिहिलंय? माहीम भट्टाने लिहिलंय. ज्यांना अभिमान होता ज्ञानाचा, सगळ्यात जास्त ज्ञानाचा अभिमान घातक आहे. ज्ञानेश्वर माऊलीने जे म्हटलेले की सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचत असे. अहंकार काय करतो? अज्ञानी माणसाकडे जात नाही, ज्ञानी माणसाकडे जातो. मला फार ज्ञान आहे याचा एक अहंकार असतो. हे अहंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही जणांना ताकदीचा अभिमान असतो, काही जणांना संपत्तीचा अभिमान असतो, काही जणांना पदाचा अभिमान असतो, काही जणांना आणखी कशाचा अभिमान असतो, आणि काही जणांना मला कशाचाच अभिमान नाही याचा एक अभिमान असतो. नाही बाबा आपल्याकडे सगळ्या, पण मला कशाचा अभिमान नाही याचा एक अभिमान असतो. तर या ज्ञानाचा अभिमान माहीम भट्टाला झाला होता. पायामध्ये एक गवताचा तोडा बांधलेला होता आणि हातामध्ये म्हणजे मशाल घेऊन, दिवसा मशाल घेऊन फिरत होते. कशा करता? तर जगात 2च सूर्य आहेत, एक तो वरचा सूर्य आणि दुसरा म्हणजे ज्ञान सूर्य मी. आणि हे सगळं जग म्हणजे गवताच्या तोड्यासारखं आहे, म्हणून पायामध्ये गवताचा तोडा बांधलेला. आणि जेव्हा ते त्यांच्या मामाकडे गेले गणपत आपयोग सराळ्याला, तेव्हा गणपत आपयोग त्यांना वादाची खुमखुमीच होती. ते सगळ्या विद्वानांना वादाचं आव्हान देतच फिरायचे. पण जगाची प्रगती ही वादाने झाली नाही, संवादाने झालेली आहे. ते संवाद करत नव्हते, ते वाद करत होते. आणि वाद करायचं, जिंकायचं, प्रमाणपत्र घ्यायचं, सगळीकडे फिरायचं, अशी काही माणसांना हौसच असते. एक असाच विद्वान कबीरांकडे आला होता आणि काय केलं होतं माहितीये का? 2-4 बैलगाड्या भरून प्रमाणपत्र घेतली होती, ग्रंथ घेतले होते. कशाचे? वादात जिंकलेले. आणि मी किती वाचलेले आहे, मला किती ज्ञान पाठ आहे याच्याकरता ग्रंथ घेतलेले, प्रमाणपत्र घेतलेली. आणि ते सगळं घेऊन 2-4 बैलगाड्या भरून तो निघाला होता कबीरांकडे वादात हरवायला, कबीरांची कीर्ती ऐकल्यावर. आणि जाताना कबीरांची मुलगी कमाली होती, कबीरांचीच मुलगी ती, तिथं आले आणि म्हटले मला कबीरांच्या घरी जायचंय, त्यांचा पत्ता सांगाल का? कबीरांच्या मुलीच्या लक्षात आलं कशा करता निघालेले आहेत. ती मुलगी काय म्हटली माहितीये का? लक्ष देऊन ऐका. ती मुलगी म्हटली कबीरांच्या घरचा पत्ता अवश्य सांगते, पण कबीरांचं घर एवढ्या उंचावर आहे की तिथं साधी मुलगी जाऊ शकत नाही. एवढे बैल घेऊन तुम्ही कसं जाणार? एवढ्या बैलगाड्या घेऊन कसं जाणार? तशी वादाची खुमखुमीच काही लोकांना असते. तशी खुमखुमी या माहीम भट्टांना होती. वाद करायचं आणि जिंकायचं. गणपत आपयांना म्हणजे मामांना म्हटले, मामा मला कुणाशी तरी वाद करायचे, मला चैन पडत नाहीये वाद केल्याशिवाय. आपल्याला काही जणांना कशाची सवय असते, काही जणांना तंबाखू आणि चुना, बरोबर की नाही, ते खाल्ल्याशिवाय दमच निघत नाही, चैनच पडत नाही. मग ते दुसऱ्याच्या पाहुण्याच्या गावी गेलं आणि चुकून विसरलं तरी पहिली चौकशी ती त्याचीच करते. तर हा कुठं मिळेल काय याची, किंवा आपला खाणारा दोस्त कुणी आहे का. तसं ते माहीम भट्ट कशाची चौकशी करायचे? कोण वादाला मिळत आहे का, त्याच्याशिवाय त्यांना हे दमच निघत नव्हता. मामाने सांगितलं की आहेत एक विद्वान तुझ्याशी वाद करू शकतील असे, चक्रधर स्वामी त्यांचं नाव आहे, आणि ते इथं जवळ डोमेग्रामला राहतात. आलेले डोमेग्रामला. ते म्हटले त्यांना संस्कृत येतं का? संस्कृत येत असेल तरच श्रेष्ठ ना. संस्कृत येतं का? ते गणपत आपले म्हणले त्यांना संस्कृत येतं की नाही मला माहित नाही, पण मराठी अनिवार्य बोलतात. ठीक आहे, जातो वाद करायला म्हणले. मराठी म्हणल्यावर तर लगेचच मी हरवू शकतो.
संस्कृत येत असेल तरचा प्रश्न. गेले आणि गेल्या गेल्या ते प्रभाकर शास्त्र शिकून आले होते. महानुभाव पंथाची अशी धारणा आहे की त्या काळामध्ये प्रभाकर शास्त्र महाराष्ट्रात शिकताच येत नव्हतं, म्हणून तेलंगणाला जाऊन शिकून आलेले होते. प्रभाकर शास्त्र म्हणजे ते कर्मकांडाचं दर्शन आहे. यज्ञ आगादी जे कर्मकांड आहे त्याचं हे आहे. तर स्वामींनी त्यांना विचारलं की जीवाला मुक्त होण्याकरता कशाची गरज आहे. त्यांनी सांगितलं कर्माची गरज आहे, कर्मकांडाची गरज आहे. स्वामींनी विचारलं त्या प्रत्येक कर्मकांडाला त्याचं काहीतरी फल दिलेलं आहे. म्हणजे यज्ञाला स्वर्ग प्राप्ती, याला ते, किंवा पितृऋणाच्या नाशाकरता श्राद्ध पिंडदानाचं हे, म्हणजे जे कर्म आहे त्या कर्माला त्याचं फळ दिलेलं आहे. जर प्रत्येक कर्माला त्याचं फळ दिलेलं आहे तर मग हे मुक्त होण्याकरता त्या कर्माचा काय उपयोग असणार आहे. हे जेव्हा स्वामींनी सांगितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपलं सगळं आतापर्यंत जे शिकलेलं आहे ते फोल आहे. आणि खरं सांगू, माहीम भट्ट ज्ञानाने चक्रधर स्वामींकडे आले आणि वरंगळचा भक्त प्रेमाने आला. काही माणसं त्यांच्याजवळ ज्ञानाने आली आणि काही प्रेमाने आली. ज्ञानापाशी प्रेम उत्तम, हे महानुभावांचं तत्वज्ञान. प्रेमाने आलेल्या लोकांनीही महानुभाव पंथामध्ये योगदान दिलेलं आहे, ज्ञानाने आलेल्या लोकांनी दिलेले आहे. पण ज्ञानाला प्रेमाची जोड आहे. ज्ञान आणि प्रेम याचा समन्वय म्हणजे महानुभाव पंथ आहे. या महानुभाव पंथाने जो सामाजिक समतेचा विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवला, सगळ्या जाती व्यवस्थेच्या विरुद्ध जसं बंड केलं तसंच आणखी काय केलं, स्त्री पुरुष विषमतेच्या विरुद्ध बंड केलं. महानुभाव पंथामध्ये अनेक स्त्रिया आपल्याला दिसतात, कर्तृत्वान स्त्रिया दिसतात. मराठीतल्या आद्य कवयित्री असलेल्या महदंबा दिसतात. मी नेहमी सांगतो की पुरुषांच्या तुलनेनं महिला तर दुय्यम मानल्या गेलेल्या आहेतच, पण महिलांमध्ये असा एक वर्ग आहे की ज्याला इतर महिलांपेक्षा आणखी दुय्यम मानलेला आहे, त्या म्हणजे एकल महिला. एकल महिला माहिती आहेत ना, ज्यांना कुणी आधाराला नाही अशा महिला. म्हणजे उदाहरणार्थ विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, घटस्फोटित आहेत, म्हणजे नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला आहे. विधवा म्हणजे जिचा नवरा अकाली वारलेला आहे. प्रौढ कुमारी म्हणजे ज्यांचं वय उलटून गेलेलं आहे, लग्नाचं पण लग्नच केलेलं नाही. अशा सगळ्या बायकांना काय म्हणतात आजच्या भाषेमध्ये, काय म्हणतात, जे बरोबर उत्तर सांगतील त्यांना 11 रुपयाचं उदार बक्षीस. 11 रुपयाच लावायला लागते, उदारच लावायला लागते. काय काय म्हणतात, मी मगाशी सांगितलं एकल महिला. काय म्हणतात, एकल महिला. त्याच्यामध्ये विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, घटस्फोटित आहेत, प्रौढ कुमारी आहेत. विधवा म्हणजे जिचा नवरा अकाली वारलेला आहे, प्रौढ कुमारी म्हणजे जिचं वय उलटून गेलेलं आहे पण लग्न झालेलं नाहीये, घटस्फोटित म्हणजे नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला. ह्या सगळ्या एकल महिला आहेत. हे सांगत असताना एक जणांनी मला येऊन काय सांगितलं माहितीये का, अजून एक प्रकार आहे म्हटले. मी म्हटलं कुठला, MNT. म्हटलं MNT, मी नवऱ्याला टाकलं, मीच यम, नवऱ्याचं यन, आणि ती म्हणजे टाकलं, मी नवऱ्याला टाकलं, नवऱ्याला ज्याने सोडला, असा एक प्रकार आहे म्हणजे. बर म्हटलं. तर असे हा जो एकल महिलांचा वर्ग आहे, ह्या एकल महिलांना इतर महिलांपेक्षा आणखी दुय्यम मानलं गेलेलं आहे. पण महानुभाव पंथामध्ये जर बघितलं तर विधवा असलेल्या महदंबा माऊलीला सुद्धा महानुभाव पंथाने मोठा अधिकार दिलेला आहे. स्त्रियांना सन्मान देणारा हा पंथ आहे, एकल स्त्रियांना सन्मान देणारा हा पंथ आहे. म्हणून स्वामीने जे सांगितलं की पुरुषाचा तो जीवन, बाळीची काय जीवलिया, हे स्त्री पुरुष समतेचे विचार शेकडो वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वामींनी सांगितलेले आहे. लक्षात घ्या, आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. स्वामी नेहमी सांगायचे किंवा सगळ्या महानुभावांच्या ग्रंथामध्ये पण आलेले आहे की महाराष्ट्र ही सात्विकांची भूमी आहे. इथं धर्म वाढतो. धर्म वाढायला इथली डोंगर दऱ्या सात्विक आहे, तिथलं पाणी सात्विक आहे, इथलं वारं सात्विक आहे, इथली भूमी सात्विक आहे, असं महानुभावांच्या परंपरेमध्ये मांडलं गेलेलं आहे. महाराष्ट्राचं एवढं महिमाण गाणारा पंथ म्हणजे महानुभाव पंथ आहे. स्त्री पुरुष समतेचं तत्वज्ञान सांगितलं, जातीभेदाच्या विरोधातलं तत्वज्ञान सांगितलं. शहामुनीसारखा मुस्लिम माणूस महानुभाव पंथातले मोठे ग्रंथकार होते. सिद्धांत बोध नावाचा ग्रंथ, त्याचं वाचन सगळीकडे केलं जातं. त्यातले नंतरचे काही अध्याय नंतर त्यात समाविष्ट केलेले आहेत असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. कदाचित तसं असेलही, पण एका मुस्लिम माणसाला सुद्धा या महानुभाव पंथाची गोडी लागावी एवढा विशाल, व्यापक आणि उदार अशा प्रकारचा हा पंथ आहे.
वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या माणसाला सुद्धा या महानुभाव पंथाविषयी गोडी लागली आहे. म्हणजे जातीभेदाच्या विरोधात, धर्मभेदाच्या विरोधामध्ये किंवा स्त्री पुरुष विषमतेच्या विरोधामध्ये महानुभावांनी शेकडो वर्ष कार्य केलेले आहे. आणि मला आनंद वाटतोय की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार मंच तळोदी बाळापूरच्या वतीने गेली अनेक वर्ष या प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे आणि त्यातून महानुभावांचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा याच्याकरता धर्मप्रबोधन सभेचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचं आमंत्रण मला आदरणीय तृषालजी रामटेके यांनी दिलं. काही वर्षांपासून त्यांचा माझा चांगला संपर्क आहे. त्यांनी काही महानुभाव पंथाच्या संदर्भातली काही पुस्तकं सुद्धा पाठवली आणि विशेषतः येताना माझी आदरणीय शेंडे साहेबांशी पण चर्चा झाली आणि या सगळ्यातनं मला असं समजलं की नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा चंद्रपूर असेल या जिल्ह्यांमध्ये दलित महानुभावांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे खरं तर पंथामध्ये आल्यानंतर जातीचा प्रश्न नाहीये, पण काही वेळा असं होतं की दिव्याखाली अंधार असतो, त्या दिव्याच्या समतेच्या प्रकाशामध्ये बाकी जगाला प्रकाश मिळतो. पण काही वेळेला असं वारकऱ्यात पण आहे, असं सगळीकडेच आहे की काही वेळेला त्या विचारांपासून आपली फारकत होते आणि थोडं आपण वेगळ्या दिशेने जायला लागतो. त्यामुळे महानुभाव संप्रदाय ज्या वेळेला किंवा पंथामध्ये, महानुभाव धर्मामध्ये जेव्हा काही प्रमाणामध्ये अस्पृश्यता निर्माण झाली, त्या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये ज्यांनी ज्यांनी बंड केलं आणि मूळ चक्रधर स्वामींचा समतेचा विचार, मूळ चक्रपाणी प्रभूंचा समतेचा विचार, गोविंद प्रभूंचा समतेचा विचार आचरणात आणण्यासाठी आणि त्या दृष्टीने ज्यांनी प्रयत्न केले अशा अनेक थोर महात्म्यांचा वारसा या विचार मंचाला आहे. मग त्याच्यामध्ये रावसाहेब ठवरे आहेत, त्याच्यामध्ये शेंडे साहेबांचे आजोबा होते, त्याच्यानंतर राबो मेश्राम गुरुजी, त्यांची काही पुस्तकं मी वाचली, अत्यंत महत्वाची पुस्तकं लिहिलेली आहेत. एवढा मोठा विद्वान महानुभाव तत्वज्ञानाचा हे राबो मेश्राम गुरुजी होते. त्यांचं मोठेपण आपल्याला समजायला पाहिजे. त्यांची काही पुस्तकं आज मिळत नाहीत, आपण सगळ्यांनी मिळून ती रिप्रिंट करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. एवढा मोठा माणूस आपल्या पंथामध्ये होऊन गेला की आपल्या पंथाकरता भूषणाची गोष्ट आहे. त्यांची जी अनेक 10-15 पुस्तकं आहेत, महानुभाव तत्वज्ञानावरचं पुस्तक आहे, महानुभावाच्या हिंदुत्वावर आक्रमण नावाचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर अनेक अशा प्रकारची पुस्तकं आहेत, महानुभावांचं अवैदिकत्व नावाचं पुस्तक आहे, अशी अनेक महत्वाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. हे राबो मेश्राम गुरुजी जेव्हा बौद्ध धर्मांतर झालं, खरं म्हणजे ते धर्मांतर बाबासाहेबांनी का केलं तर इकडे आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक मिळते ती मिळू नये म्हणून केलं. त्याच्याच विरुद्ध महानुभाव पंथाने बंड केलेलं होतं आणि म्हणून महानुभाव लोकांनी असं ठरवलं की आम्हाला धर्मांतराची गरज नाही, कारण ज्या कारणांकरता आपण धर्मांतर करत आहोत, ज्या अस्पृश्यतेमुळे आपण धर्मांतर करत आहोत, ती अस्पृश्यता आमच्या महानुभावांच्या मूळ तत्वज्ञानामध्ये आणि आचरणामध्ये नाहीच आहे. आणि म्हणून काही वेळेला काही बौद्ध लोकांनी प्रसंगी वाळीत टाकला असेल, नवबौद्धांनी, हिंदूंनी तर टाकलेलंच होतं, महानुभाव पंथातल्या सवर्णांनी टाकलेलं होतं. 4-5 बाजूनी जरी वाळीत पडले तरी महानुभाव पंथावरची निष्ठा ढळू दिली नाही. हे मोठेपण ज्या महात्म्यांनी जपलं त्या महात्म्यांचा वारसा या विचार मंचाला आहे. या सगळ्या लोकांना वंदन करण्याकरता, त्यांना दंडवत प्रणाम करण्याकरता मी आलेलो आहे. कुठल्याही प्रकारची जातपात न पाहता एकमेकांना दंडवत प्रणाम करा असा विचार ज्या महानुभाव पंथाचे आहे, त्या महानुभाव पंथाच्या या अत्यंत भव्य कार्यक्रमामध्ये आणि तेही या प्रकारच्या महात्म्यांचा वारसा लाभलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार मंचच्या या कार्यक्रमाकरता आपण बोलवलं. मला खूप आनंद झाला. मी नागपूरमध्ये पहिल्यांदा आलोय. मी विदर्भामध्ये इतर ठिकाणी आलेलो आहे, पण नागपूरमध्ये पहिल्यांदा आलोय. सकाळी तर्री पोहे खाल्ले नागपूरचे, तर हे इकडचं तर्री पोहे प्रसिद्ध आहे. पण त्याच्यापेक्षा पोटाच्या भुकेपेक्षा जी ज्ञानाची भूक आहे ती जास्त महत्वाची आहे आणि ती भागवण्याकरता सगळे आचार्यगण मंडळी इथं आलेली आहे. त्यांचा आशीर्वाद या निमित्ताने घेता आला. तुम्हा सगळ्याला दंडवत प्रणाम करून तुमचा आशीर्वाद घेता आला, याच्याबद्दल मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो, दंडवत प्रणाम करतो आणि थांबतो. धन्यवाद.